गेली 50 वर्षे हा तालुका आवर्षण पर्वण पट्ट्यात येतोय। दरवर्षी पर्जन्यमान कमी आहे। ह्या वर्षी पाऊस कमी झालेला आहे, पण हा तोही दुष्काळ जाहीर करताना सुद्धा आमच्या मंगळवेढा तालुक्यावर फार मोठा अन्याय झालेला आहे। आजची आमची बैठक या मंगळवेढ्यातल्या कायम दुष्काळी गावं जी आहेत त्या गावांचा मंगळवेढा उपसा सिंचन योजनेला राज्य मंत्रिमंडळानं मंजुरी द्यावी ह्या दृष्टीने आम्ही सगळे एकत्रित जमलेलो होतो। हे जमल्यानंतर यामध्ये आम्ही 2 ठराव केले। पहिला ठराव हा येणाऱ्या लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेपूर्वी जर राज्य सरकारनं राज्य मंत्रिमंडळापुढं जर मंगळवेढा उपसा सिंचन योजनेला जर मान्यता नाही दिली तर येणाऱ्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीवर ही 24 गावं बहिष्कार टाकतील। आणि दुसरी गोष्ट, आम्ही या जर लोकसभेच्या आचारसंहितेपूर्वी आमचा निर्णय नाही झाला तर आमची ही सगळी गावं कर्नाटककडे जोडा अशी मागणी आम्ही कर्नाटकच्या मुख्यमंत्र्याकडे करतोय। गेली 50 वर्षे हा तालुका आवर्षण पर्वण पट्ट्यात येतोय। दरवर्षी